बाजी जो आपण नवीन खरेदी होती राहुलबाईंची बाजी वाजून संत आणि शांत उभा राहिलेल्या मथुर तर दादांनी ना पूर्णपणे सर्वीकडे धुमी केलेली आहे. तर आता मुंबईचा बिंदूचा अड्डे देखील चालू झालेला आहे. तर सर्व अड्डे आपण कव्हर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, सुरेश आदिलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे मथुरला भेटण्यासाठी बुर्दुल या गावामध्ये. तर मथुर देखील घाटावरनं आत्ताच उतरलेला आहे. काल रात्री उतरलेला होता. तर आता आपण आज दुपारनंतर चाललो आहे. तर म्हणजे आज रात्री तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप भारी असणार आहे आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा एक मथुरसाठी आणि बेल आयकॉन देखील दाबा. कारण का बेल आयकॉन दाबल्यानंतर ना सर्वात प्रथम आपली जेव्हा अड्ड्याची किंवा कोणती पण व्हिडिओ सर्वात आधी पडते तुम्हाला तर माहितीच आहे. तर ती सर्वात अगोदर तुम्हाला दिसेल. म्हणजे बेल नोटिफिकेशन जर ऑन असलं ना नोटिफिकेशन येऊन जाईल तुम्हाला आणि ती सर्वात प्रथम तुम्हाला बघता येईल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपण अड्ड्याची असो किंवा कशी असो सर्वात अगोदर प्रत्येक म्हणजे जे यूट्यूबर्स आहेत त्याच्या आधी आपण नक्कीच टाकतो. तर सर्वात आधी तुमच्यासाठी व्हिडिओ. तर चला जाऊया आता बुर्दुल गावामध्ये. भेटतो तुम्हाला बुर्दुल गावामध्ये आता. तर मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहे फार्म हाऊसवरती बुर्दुल गावामध्ये आणि समोरच बघू शकता बसलेले आहेत मंडळी. तर बघा समोर कोण आहे. तर बघा मित्रांनो, छानसं असं लोकेशन आहे आणि समोरच बघा छान असं बंगलो देखील बांधलेलं आहे आणि समोरच इथे अत्यंत सुंदर असा मथुरचा गोठा बघायला भेटतं तुम्हाला. आणि समोरच बघा आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा बिंचोरचा किंग, सर्वांचा लाडका मथुर बैल आणि तसेच बाजी पण तुम्हाला बघायला भेटेल. काही नाही. तर बघा मित्रांनो, आत्ताच खाणं देखील दिलेलं आहे मथुरला. हॅलो, एक 2 मॅचीचं पॅकेट घेऊ ना. माचीस रे 10 रुपयाचं पॅकेट घेऊ. आणि समोरच्या साईडला बघू शकता बाजी जो आपण नवीन खरेदी होती राहुलबाईंची बाजी वासरू. बघा एकदम अग्रेसिव्ह आहे. बघा मित्रांनो, अत्यंत अग्रेसिव्ह झालेलं आहे बघा आपलं बाजी बैल. डास तर बघा मित्रांनो, या टायमाचे संध्याकाळच्या टायमाचे मच्छर तसेच मासे वगैरे त्रास देतात. तर पूर्ण हाताने दादा त्या मासे वगैरे हाकलत आहे आणि कशा प्रकारे निगा राखली जाते आपल्या मथुर बैलाची. तर मित्रांनो, तुमच्यासमोर आहे आपला सर्वांचा लाडका भारत केसरी मथुर आणि बाजूलाच आहे अग्रेसिव्ह असा झालेला बाजी बैल. तर बघा एकदम कसा रागारागाने बघत आहे. यावर्षी नक्कीच आपल्याला भारी भारी शर्यती बघायला भेटतील बाजीच्या. खूप दिवसानंतर आणि खूप जणांची बघायची इच्छा होती का बाजी बैल कुठे आहे. तर बघा फायनली आता आपल्याला बुर्दुल या गावामध्ये बाजी बैल भेटलेला आहे. आणि बघा कसा भारी एकदम हाईट देखील खूप झालेली आहे बाजीची. तर मित्रांनो, 31 तारखेला जी दुखापत झालेली होती मथुरच्या पायाला ती बऱ्यापैकी आता बरी झालेली आहे. तर दादांकडनंच आता आपल्याला माहिती बघायला भेटली. बघा दादा चेक करतायत, पूर्ण एकदम बरा झालेला मथुर. खूप जण विचारत होते कशी तब्येत आहे. तर बघा एकदम फिट तर दिसतोय. दादा पाय बरा झाला ना? झाला ना?
तो बघा कसा शांत झालेला आहे मथुर. तर मित्रांनो येत्या 8 तारखेला आपल्याला मथुरची शर्यत बघायला भेटणार आहे आणि खूप सारी पब्लिक एक्सायटेड आहे मथुरला आणि अग्रेसिव्ह पण बघा. तर आताच जे रेसल करून आलेलं आहे मथुर, त्याच्यामुळे एकदम अग्रेसिव्ह दिसतंय आणि बघा एकदम कसा रुबाबात उभा आहे. आणि तसेच बाजी पण आपल्याला 8 तारखेला मैदानामध्ये बघायला भेटणार आहे आणि जी शर्यत असणार आहे ना ती खूप मोठी असणार आहे आणि त्या शर्यतीसाठी सगळीच एक्सायटेड आहे. तर येत्या 8 तारखेला आपल्याला उसाटण्या अड्ड्यावरती ही शर्यत बघायला भेटणार आहे मथुरची. तर नक्कीच या शर्यतीला उपस्थिती दाखवा. जर तुम्हाला अड्डा माहीत नसेल ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मॅपची लिंक देतो आहे या उसाटण्या अड्ड्याची, तर तुम्ही पण नक्कीच या. तर बघा मित्रांनो मगाशीच आपण बघितलं होतं थोडंसं मच्छर आणि जास्त त्रास देत होतं. तर आता कशी दादांनी धुमी केली एकदम आणि कशा प्रकारे सोयी सुविधा केली जाते आपल्या मथुर बैलाची. तर बघा एकदम आता संत आणि शांत उभा राहिलेला आहे मथुर, कारण का दादाने ना पूर्णपणे सर्वीकडे धुमी केलेली आहे, त्याच्यामुळे संपूर्ण मच्छर पडून गेला. आता थोड्या वेळापूर्वी खाना देखील दिला होता आणि भाजी बघा कसा एकदम शांत बसलेला आहे. आता त्याला पण मच्छरांचा बिलकुल त्रास होत नाही, अशा प्रकारे निगा राखली जाते बघा. आणि समोरच बघा मथुरचे पाठीराखे देखील आहेत आणि फॅन देखील आहेत. तर ही पूर्ण टीम असते त्यांची आणि अशाच प्रकारे कंटिन्यू 24 तास मथुरची सेवा देखील केली जाते. तर येत्या 8 तारखेला मथुरची शर्यत देखील होणार आहे आणि ही शर्यत बघण्यासाठी सगळे उत्सुक आहेत आणि एक्सायटेड आहे. तर नक्कीच ही शर्यत आपल्याला बघायला भेटेल. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, एक मथुरसाठी आणि एक लाईक बाजीसाठी. तर नक्कीच मित्रांनो बेल आयकॉन पण दाबून ठेवा, म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला भेटेल. बघा संपूर्ण टीम आलेली आहे आपली मथुरसाठी आणि समोरच गौरव देखील आलेला आहे. बघा गौरव दादा बाजी समोरून चाललाय. तर माहीत नाही मित्रांनो उद्या आपल्याला जो अड्डा होणार आहे तिथे मथुर बघायला भेटेल का नाही, पण 8 तारखेला नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे शर्यतीच्या वेळी. तर बघू, जर उद्या फेरा असला ना मथुरचा नक्की तुम्हाला बघायला भेटेल आणि बाजीचा असलेली बाजीचा पण बघायला भेटेल. व्हिडिओमध्ये एकदम कंटिन्यू राहा मित्रांनो. आता थोड्याच वेळात आपण व्हिडिओ पण एंड करणार आहोत आणि जे उद्याचं नियोजन आहे ते देखील सांगणार आहोत. मित्रांनो काल संध्याकाळीच आपला मथुर बैल आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटला होता आणि तसंच आता आपण लगेच आलेलो आहे त्याची व्हिडिओज काढण्यासाठी आणि सर्वात प्रथम तुम्हाला माहिती देण्यासाठी. तर बघा गौरवदादा आहे पूर्ण धुमी करून घेत आहे आणि अशा प्रकारे सेवा केली जाते आपल्या मथुरची. आणि बघा किती अग्रेसिव्ह झालेलं आहे मथुर, कारण का आत्ताच पळून आणलेलं आहे. बघा मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी खाना दिला होता आणि लगेच आता थोड्याच वेळेला 10 मिनिटानंतर ऊस दिलेला आहे मथुरसाठी आणि भाजीला पण दिलेलं आहे. बघा कसं अग्रेसिव्ह झालेलं आहे. तर बघा मित्रांनो जेमतेम ना आता रात्र होणारच आहे आणि तरी पण आपण शूट करतोय थोडंफार. तर बघा बाजीने देखील खाणं खाऊन झालेलं आहे बाजीचं, आताच ऊस खाल्लेला आहे आणि बघतोय बघा कसा एकदम रागाने बघत आहे. हाच राग आपल्याला अड्ड्यामध्ये देखील बघायला भेटेल. बघूया आपल्याला उद्या 5 तारखेला अड्ड्यामध्ये बघायला भेटतं का नाही, आणि भेटला तरी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम बघायला भेटेल. आणि तसे 8 तारखेला आपल्याला 100% भेटणार आहे, कारण का 8 तारखेला मथुरची देखील शर्यत आहे आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल भारत केसरी मथुर.
तर मित्रांनो, मथुरच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असलेले गौरव भानेदादा आणि शुभम दादा हे दोघे देखील इथे अवेलेबल आहेत. आणि बघा, ते पूर्ण निगा राखतात मथुर बैलाची, कारण का 8 तारखेला आपल्याला हाड्यासाठी रेडी करायचं आहे. आणि पाय देखील आता बरा होत चाललेला आहे. तर नक्कीच जर पाय जर एकदम प्रॉपर बरं झाला असेल ना, तर आपल्याला लवकरच अड्ड्यामध्ये बघायला भेटेल. आणि त्यानंतर 8 तारखेला अड्डा तर आहेच, तर 8 तारखेला देखील आपल्याला दोन्ही बैल बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, आता थोड्या वेळात मी तुमची रजा देखील घेणार आहे. व्हिडिओ नक्कीच आवडत असेल ना, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा, म्हणजे येणारं भारी भारी शर्यती तुम्हाला बघायला भेटेल. कारण का आता मुंबईचा बिंजोरचा अड्डे देखील चालू झालेले आहेत, तर सर्व अड्डे आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, जेमतेम आता निघायचं वेळ झालेला आहे. आणि आपल्यासोबत प्रथम देखील होता, पेपर अर्धा टाकून आलेला आहे मथुरला बघायसाठी. बघा मथुरवरचं प्रेम. तर नक्कीच मित्रांनो, अशी खूप सारी पब्लिक आणि खूप सारी माणसं आहेत जी मथुरवर जीवापाड प्रेम करतात, त्यांच्यासाठी काय पण करायला रेडी असतात. बघा, अशा प्रकारे मथुरची निगा राखली जाते. आणि थोड्याच वेळात आपण निघणार आहोत. अग्रेसिव्ह झालेला आहे बघा मित्रांनो, कसा अग्रेसिव्ह झालेला आहे एकदम. जरी एक पाऊल जरी पुढे गेलो ना, पूर्ण झाडाला थांबून लटकून मी आहे इथं. थोडंसं एक पाऊल जरी पुढे गेलं तरी पूर्णपणे अंगावर येते, एवढा अग्रेसिव्ह झालेला आहे. तर मित्रांनो, नक्कीच ही जी येणारी 8 तारखेची शर्यत आहे ना, हा अग्रेसिव्हपणा तुम्हाला नक्कीच अड्ड्यामध्ये बघायला भेटेल. तर नक्कीच मित्रांनो, मथुरला आणि बाजीला बघून तुमचं मन एकदम खुश झालं असेल. आणखी एक प्रश्न असेल, किसना कुठे आहे? तर किसना पण इथेच आहे, उतरवलेला आहे, मागच्या साईडला आहे फार्म हाऊसच्या. तर तिकडे जायला थोडंसं रस्ता नाही येत ना, तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या हे जे 2 अड्डे आहेत, 5 तारखेला आणि 8 तारखेला तुम्हाला बैल बघायला भेटेल. किसना, बाजी, तसेच आपल्याला सर्वांचा लाडका मथुर. तर सर्व बैल बघायला भेटेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे सर्वात प्रथम आपली व्हिडिओ तुम्हाला पोहोचेल. तर चला, भेटतो आणखी एक भारी वाले व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.